निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। इथून काही अंतरावरच भरतरी आपले स्थान ग्रहण करेल आणि तिथूनच नाथपंथाचे कार्य सुरू करेल। त्याच्या कार्यासाठी आपला आशीर्वाद असावा। भविष्यात भरतरी नाथ म्हणून ओळखला जावा आणि समस्त सृष्टीचे कल्याण त्याच्या हातून घडावे। भरतरीला माझ्या जवळचं स्थान दिलं आहे, कारण त्याच्यावर माझं लक्ष राहील। त्याच्याकडून मनुष्याचेच नाही तर मुक्या जीवांचेही कल्याण होणार आहे, कारण त्याला मुक्या जीवांच्या भाषा अवगत आहेत। माझा आशीर्वाद आहे। शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु। अहो देवा, स्वयंपाक होतोय, तिकडे जाऊन येतो। देवा, पुढची तयारी करायला घेते, तर मी अभी जाते। प्रसाद तयार झाला की सांगा, पूजा नैवेद्य आरती करूयात आणि मग सगळ्यांना प्रसाद देता येईल। होय देवा, बघतो आणि सांगतो। नाथ परंपरेत भंडारा होणं म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रय, श्री महादेव आणि नाथ यांची कृपा असणं। हा प्रसाद म्हणजे सगळ्या दुःखांवर, सगळ्या संकटांवर उपाय आहे। आजचा दिवस हा परमेश्वराच्या चिंतनात घालवा। सगळ्यांनी मोठ्याने म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 अरे कुठवर तयारी आली आहे? नाच का बसलंय नुसतं? अरे भाजीचं काय झालंय, भाताचं काय झालंय? अरे स्वयंपाक चांगला व्हायला पाहिजे। प्रसाद हा यो आणि नातांचा भंडारा हा यो। अरे बघा काय आहे ते, आपण पत्रवळ्या पाणी समजा आहे का बघू। वय अन पूजेची तयारी बी करू। हा चल लागलीच। चल। आता इथं कोणाचं ध्यान नाही, तर जे विष आणलंय ते टाकून दे स्वयंपाकात। जे व्हायचं ते होऊ दे। त्या नाथांनी आपल्याला अडवलं ना, बघ आपल्याला अख्ख्या गावासमोर नाक घासायला लावलं। याच गावातनं बाहेर जातील बघ। भरतरी, तुला साक्षात श्री महादेवांचं दर्शन आणि आशीर्वाद मिळाला आहे। आता अहोरात्र नाथ पंथाचे कार्य
हेच उद्दिष्ट ठेवशील? गुरुदेव, आजपर्यंत नाथ पंथात मी जे जे शिकलो आहे त्याचे स्मरण करून मी आपल्याला वचन देतो, माझा क्षणक्षण मी मनुष्याच्या आणि सृष्टीच्या कल्याणासाठी व्यतीत करीन. बर तरी आता इथूनच जवळ तू जे स्थान ग्रहण करणार आहेस तिथे जाऊया. जशी आज्ञा गुरुदेव. देवा, काय झालं तुम्ही इथं? या भंडाऱ्यातलं अन्न दूषित झालं आहे, दूषित झालं आहे, दूषित झालं आहे. अहो देवा, काय झालं? जरा उलगडून सांगता का? अहो, आमच्याकडून काही चूक झाली का? नाही, चूक नाही झाली. मी ज्यांच्याबद्दल बोललो होतो गावातल्या त्या दोघांना माझ्या समोर उभा करा. हो देवा, ते काय आहे तिकडं? अरे या की मोर, देव बोलवतात ना व. तुम्ही दोघांनी या अन्नात विष कालवलं आहे ना? नाही नाही, आम्ही कुठं काय केलंय? आम्ही कशाला विष खालू? होय की, गावची पूजा आहे, गावात भंडारा आहे. तुम्ही एवढं केलंय, आम्ही का म्हणून तुमच्या वाकड्यात जाऊ? खरं हाय ते सांगा. असं जर केलं असेल तर आम्ही तुम्हाला गावात राहू देणार नाही. वय वय, शांत व्हा. रेवण निर्णय घेईल. तुम्ही जर खरं काय आहे ते सांगितलं नाहीत तर त्या अन्नातलं सगळं विष काढून तुमच्या पोटात टाकीन. चुकलं, चुकलं आमचं, चुकलं आमचं. माफ करा आम्हासनी. अरे काय तुम्ही? अरे गावात देव आलाय, समद्यांचं भलं करतोय आणि तुम्ही प्रसादात विष टाकलं. आमची बुद्धी फिरली होती, माफ करा आम्हाला. पुन्हा आम्ही असं वागणार नाही. कशावरून पुन्हा असं करणार नाही? मी माझ्या पोराची अंग घेतो, पुन्हा असं होणार नाही. हवं तर आम्हाला शिक्षा करा, पण आम्हाला गावाबाहेर काढू नका देवा. आम्हाला ते माफ करा देवा. अहो देवा, आता काय करायचं? अन्न तर समद वाया गेलं. नाही, आदेश, आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन, निरंजन. काही काळजी करू नका. हे अन्न विभूतीने पुन्हा शुद्ध झालेलं आहे. आता आपण पूजेची आणि प्रसादाची तयारी करूयात. आदेश, आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन, निरंजन. बरतरी चरपटी. आता आपण उज्जैन मधून प्रस्थान करूयात. गुरुदेव, माझी एक इच्छा आहे, बोलून दाखवू का? सांग भरतरी, तुला काय हवं आहे? गुरुदेव, इथे महाराष्ट्रातून आई तुळजाभवानी आली होती. तिने तिचं स्थान
उज्जैन नगरीमध्ये ग्रहण केलं. आपण तिचं दर्शन घेऊन मग इथून प्रस्थान केलं तर चालेल का? ठीक आहे भरतरी, तुझी इच्छा आहे ना, मग आपण तुळजाभवानी आईचं दर्शन घेऊयात आणि तिला सांगणं करूयात की नाथ पंथाच्या कार्यात तू सहभागी हो आणि नाथ पंथाची जो भक्ती करेल त्याला तुझा आशीर्वाद कायम असू दे. भवानी आई तुझ्या दर्शनाला येतो आहे, तुझ्या दर्शनाला येतो आहे, तुझ्या दर्शनाला येतो आहे, तुझ्या दर्शनाला येतो आहे. हे देवी आई, तुझे दर्शन घेऊन आम्ही उज्जैन सोडणार आहोत. आशीर्वाद राहू दे. हे भवानी आई, दोन्ही नाथांना घेऊन तुझ्या दर्शनासाठी आलो आहे. तू प्रकट हो आणि आम्हाला दर्शन दे. आम्ही तुझ्या दर्शनाची आस घेऊन आलो आहे. हे भवानी आई, तू दर्शनाची इच्छा पूर्ण केलीस. आमचा नमस्कार स्वीकार कर. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गुरुदेवांनी समाधी घेतल्यानंतर नाथ पंथाचा ध्वज सगळीकडे लावत आम्ही भ्रमण करत आहोत. हे भवानी आई, या कार्यात तू आमच्यासाठी अनुकूल राहा आणि जो भक्त नाथ पंथाची भक्ती करेल त्याची इच्छा तू पूर्ण कर. माझा आशीर्वाद आहे. जो नाथ भक्ती करेल ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. या देवभूमीत तुम्ही तुमच्या कार्यासाठी प्रदेश पाठवून घेतलेले आहेत. तिथेही माझा सूक्ष्म देहानं निवास असेल. भरतरी, आता तू तुझे स्थान ग्रहण करण्याची वेळ आली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान आहे, त्याच्या जवळ तू समाधी आहे. जशी आज्ञा गुरुदेव. आज या गावात नाथ संप्रदायाचा भंडारा झाला. सगळ्यांच्या मुखात महाप्रसाद गेला. मुक्या जीवांपासून सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला. आता ही परंपरा कायम सुरू ठेवूयात. सगळ्यांनी एकत्र येऊन अन्न तयार करणं आणि खाणं हा त्यातला भाग नाही. तर सगळ्यांनी एकत्र येऊन परमेश्वराचं चिंतन करत सगळे भेदाभेद विसरत त्याचा आनंद घ्यावा. आणि या निमित्ताने भक्तीची, ध्यानाची, साधनेची आणि उपासनेची सुरुवात व्हावी. त्याची प्रेरणा इथून घेऊन जावी, त्यामागे हा विचार आहे. वाय वाय वय वय वाय वाय वय वय. देवा, आज पोतर गावात गाव जेवण झालं असं नाही, पण आजच्या अन्नाला चव वेगळीच होती.
असं वाटलं की खरा प्रसाद म्हणतात तो ह्योच. आज इथे जी अखंड धुनी प्रज्वलित केली आहे ती कायम प्रज्वलित राहील, त्याची जबाबदारी तुमची. वय वय देवा, आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही दोघांनी बी हा भाग सोडून जाऊ नका. तुम्ही आमच्या घरात येऊन जेवणार नाही नवं, पण तुम्ही भिक्षा मागायला कुठं दुसरीकडे जाऊ नका. आम्ही आहोत. आमचं भाग्य आहे की आम्हानी तुम्हाला भिक्षा द्यायला मिळते. हे बघा, मी आहे, परंतु चौरंगीनाथ आज इथून प्रस्थान करणार आहेत. भर्तरी, हेच ते स्थान आहे जिथे तुला नाथ संप्रदायाचे कार्य सुरू करायचे आहे. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेव, पण इथे काहीच नाही. चरपटी, सगळ्या नाथांना शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे. गुरुदेव, तिथे दूरवर एका ठिकाणी अनेक नाग एकत्रित आलेले दिसत आहेत. भर्तरी, तुझे इथे आगमन झाले म्हणून तुझ्या स्वागतासाठी ते इथे आले आहेत. गुरुदेव, आपण त्या दिशेला जाऊया का? तू पुढे हो. भर्तरीनाथ, आता तुम्हीच या नागांना विचारून सांगू शकता त्यांच्या इथे असण्याचा अर्थ काय. भविष्यात मी इथे असण्याची साक्ष हे नाग भक्तांना देत राहतील. मी अजून एक घोषणा करतो की भविष्यात हे स्थान हरंगुळ म्हणून प्रसिद्ध होईल. हरंगुळ म्हणून प्रसिद्ध होईल. हरंगुळ म्हणून प्रसिद्ध होईल. हे नागदेवता, गुरु आज्ञेने मी इथे स्थान ग्रहण करणार आहे. आपला निवास इथे कायम असू द्या. आसन ग्रहण कर भर्तरी. जशी आज्ञा गुरुदेव.